सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील यावेळची लढत ही रंगतदार होणार अशी चिन्हे सध्या तरी दिसून येत आहेत. सध्या विविध कारणांमुळे माढा लोकसभा मतदारसंघाची चर्चा सर्वत्र होऊ लागलेली आहे. या चर्चेविषयीची काही कारणे पाहिली तर माढा लोकसभा मतदारसंघातून आता 2024च्या निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवातही केलेली आहे. दरम्यान भाजपकडून उमेदवारीची मागणी करणारे अकलूज येथील धैर्यशील मोहिते पाटील हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपच्या वतीने महायुतीची उमेदवारी दिली गेल्यानंतर नाराज झालेले आहेत. या पार्श्वभूमीवरच धैर्यशील मोहिते पाटील यांनी सध्या निवडणूक लढविण्याचा निर्धार केलेला असून त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विविध गावांना गावभेटी देण्याचा दौरा आखलेला आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचे दौरे सध्या माढा लोकसभा मतदारसंघात सुरू असल्याचे जाणवत आहे. दरम्यान महायुतीच्या वतीने भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार असताना महायुतीच्या विरोधात रिंगणात उतरत असलेल्या महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार कोण असणार याविषयी मात्र उत्सुकता ताणली गेली आहे. एका बाजूला आता धैर्यशील मोहिते पाटील हेच शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तुतारी हाती घेऊन महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरतील अशा चर्चांना उधाण आलेले आहे. मात्र त्याबाबत अद्यापही अधिकृतरित्या काहीही स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेले नसल्याने महाविकास आघाडीच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण याविषयीच्या चर्चा मात्र अद्यापही रंगतच चाललेल्या आहेत. दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील 2024ची ही निवडणूक गाजण्याचे आणखी एक कारण म्हणजे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या वतीने मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासारखा एक तगडा असा उमेदवार त्यांनी दिलेला आहे. तगडा उमेदवार म्हणण्यापाठीमागची काही कारणं म्हणजे रमेश बारसकर हे राजकारणामधील अनुभवी म्हणून ओळखले जातात. याशिवाय त्यांचा संपर्कही चांगला असून त्यांची वक्तृत्व कलाही वाखाणण्याजोगी आहे. त्यांचा प्रभाव या मतदारसंघामध्ये पडण्याची शक्यताही आता निर्माण झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रमेश बारसकर यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनीही माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केलेली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, नातेवाईक यांच्या भेटीगाठींना त्यांनी सुरुवात केल्याचे दिसून येत आहेत. याशिवाय त्यांना प्रतिसादही चांगला मिळत असल्याचेही दिसून येऊ लागले आहे. एकूणच गेल्या 2019च्या लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीची कामगिरी पाहिली आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने रमेश बारसकर यांच्यासारखा उमेदवार दिला असला गेल्याने या बाबींची जर विचार केला किंवा या बाबींचा जर तुलनात्मक असा आढावा केला तर 2019च्या तुलनेत 2024मध्ये वंचित बहुजन आघाडी आणखी जास्त मते घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रिंगणात असणारे ॲडव्होकेट विजयराव मोरे यांनी त्यावेळी 51,532 इतकी मते घेतली होती आणि त्यावेळचा त्यांचा विचार केला तर वयोवृद्ध असल्याने त्यांना मतदारसंघामध्ये फारसं फिरताही आलेलं नव्हतं हे स्पष्टपणे जाणवले होते. ॲडव्होकेट विजयराव मोरे हे त्यावेळी 78 वर्षाचे होते. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ते रिंगणात असताना त्यांनी मिळवलेली 51,532 मते ही मात्र नक्कीच लक्षवेधक अशी मते होती. त्या तुलनेत आता 2024ला लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिले गेलेले रमेश बारसकर हे उमेदवार आता काहीसे युवा असून ते मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं मोर्चेबांधणी करू लागल्याने या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर कसा चालणार यावर येथील विजयी उमेदवार अवलंबून असणार हे मात्र आता काहीसे जाणवू लागले आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी विजयी झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 5,86,314 इतकी मते घेतली होती. तर त्यावेळी त्यांचे निकट संजय मामा शिंदे यांनी 5,05,50 इतकी मते घेतली होती. त्यावेळी वंचितचे ॲडव्होकेट विजयराव मोरे यांनी 51,532 मते इतकी घेतली होती आणि ते तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले होते. एकूणच माढा लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणारे रमेश बारसकर हे जो कोणी विजयी उमेदवार ठरेल त्यामध्ये मोठी रंगत आणतील
अशी चिन्हे आता निर्माण झालेली असून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी नेमके कोणते रिझल्ट देणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झालेली आहे। याबाबत आपल्याला काय वाटते हे आपली मते कमेंट करून नक्की नोंदवा।